राज्याच्या महावितरण विभागातील अधिकाऱ्याचा आणखीन एक प्रताप। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 100 कोटींचा घोटाळा। असिस्टंट जनरल मॅनेजर राहुल पन्हाळे यांचा हा कारनामा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा। नागरी विमान वाहतूक मंत्री राजमोहन नायडू यांचा राजीनामा घ्या, रोहित पवारांची मागणी। डीजीसीए चौकशी समिती काय करतायत, रोहित पवारांचा सवाल। आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींच्या वकिलांकडून कोर्टामध्ये जामीन पत्र दाखल। आता हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणी राऊतांनी माफी मागितल्यानं खटला मागे, राऊतांना दिलासा। भुसेंकडून खटला अखेर मागे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान 23 वर्षीय तरुणाचा मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार। बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचं रॅकेट उघड, गरजू महिलांचा वापर, या संदर्भात गुन्हा दाखल, तपासही सुरू। मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। मुंबईतील मराठी माध्यमाच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर। राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे परिस्थिती उद्भवल्याचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।